Hello students, today we are going to learn how to conduct an interview. So in this video we are going to see how to frame interview questions, do's and don'ts, examples, HSC question bank. विद्यार्थ्यांनो, फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हा 4 मार्क्ससाठी परीक्षेत विचारला जातो. इयत्ता 11वी व इयत्ता 12वी या दोन्ही वर्गासाठी हा टॉपिक कॉमन आहे. या ठिकाणी तुम्ही किमान 8 प्रश्न लिहिले पाहिजेत. परीक्षेत काही वेळा प्रश्न लिहिण्यासाठी पॉईंट्स दिलेले असतात. या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही सहज प्रश्न तयार करू शकता. परीक्षेत पॉईंट्स दिलेले असतील किंवा काही वेळा दिलेले नसतील, परंतु तुम्हाला दिलेल्या टॉपिकला रिलेटेड प्रश्न तयार करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. चाइल्डहुड, इन्स्पिरेशन, अचीवमेंट्स, फ्युचर प्लॅन्स, मेसेज अशा स्वरूपाचे पॉईंट्स तुम्हाला परीक्षेत दिलेले असतात. या पॉईंट्सच्या आधारेच तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. Some important things to remember. Do's and don'ts. परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. Let's see. Do's and don'ts. First, write questions only. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करत असताना फक्त प्रश्नच लिहायचे आहेत. डोंट राईट आन्सर्स. उत्तरं लिहायची नाहीत. राईट ग्रॅमॅटिकली करेक्ट क्वेश्चन्स. तुमचा प्रश्न हा ग्रॅमॅटिकली करेक्ट असला पाहिजे. यू मे यूज some imperative sentences as questions. काही आज्ञार्थी सेंटेन्स सुद्धा तुम्ही प्रश्नासारखे वापरू शकता. प्रॅक्टिस मोर एक्झाम्पल्स. आणि त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस, वेगवेगळ्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. Guidelines for framing interview questions. Use simple and acceptable language while framing interview questions. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करत असताना शक्यतो सिंपल लँग्वेज वापरावी. फॉर WH क्वेश्चन यूज द कन्स्ट्रक्शन. अशी कन्स्ट्रक्शन प्रश्न तयार करताना असली पाहिजे. WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब means am, is, are, was, were, have, has, had plus subject plus main verb plus remaining words. Number 3, for rhetorical question use the construction auxiliary verb plus subject plus remaining words. Next, question should be relevant to the topic. प्रश्न हा दिलेल्या टॉपिकशी रिलेटेडच असला पाहिजे. Some questions should be assisted with statement to make it more convincing. Questions must be clear and grammatically correct. The questions must be based on the given points or hints. दिलेल्या पॉईंट्सशी रिलेटेडच क्वेश्चन्स असायला पाहिजेत. The question should not repeat same answers. सेम प्रश्न विचारायचे नाहीत. It should contain introductory question, content questions, probing questions and closing questions.
Next, the initial few questions should be about past events and in past tense, 2 to 3. The middle question should be of about present events, so they must be in present tense. म्हणजे पहिले 2-3 प्रश्न हे तुम्ही पास्ट टेन्स इव्हेंट्सबद्दल विचारू शकताय, पास्ट इव्हेंट्सबद्दल. मिडलचे क्वेश्चन्स हे प्रेझेंट इव्हेंट्सबद्दल असले पाहिजेत. द एंडिंग क्वेश्चन शुड बी ऑफ अबाउट फ्युचर प्लॅन्स, ॲक्शन्स और मेसेज फॉर ऑडियन्स, पीपल, जनरेशन्स. आणि पुढचे 2-3 प्रश्न हे फ्युचर प्लॅन्स, मेसेज, ॲक्शन्स याबद्दल असायला हवीत. नेक्स्ट, गिव्ह इंट्रोडक्टरी स्टेटमेंट इन द बिगिनिंग. नेक्स्ट, टू सम अप राईट कन्क्लुडिंग स्टेटमेंट्स. नंबर ऑफ क्वेश्चन शुड बी 8 to 10 ओनली. या ठिकाणी तुम्ही 8 ते 10 प्रश्न विचारू शकताय. फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. इंटरव्ह्यू अँड इंटरव्ह्यूवर. तुम्हाला 2 शब्दांचे अर्थ माहीत असणे महत्त्वाचे आहे. इंटरव्ह्यूवी मीन्स अ पर्सन हू इज इंटरव्ह्यूड. ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो ती व्यक्ती म्हणजे इंटरव्ह्यूवी. अ पर्सन हू इज इंटरव्ह्यूड. इंटरव्ह्यूवर. अ पर्सन हू कंडक्ट्स अन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूवर मीन्स जो मुलाखत घेणारी व्यक्ती असते त्याला इंटरव्ह्यूवर म्हणतात, आणि ज्याची मुलाखत आपण घेतो ती व्यक्ती म्हणजे इंटरव्ह्यूवी. आता हे लक्षात ठेवा, तुम्ही इंटरव्ह्यूवर आहात आणि तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेता ती व्यक्ती म्हणजे इंटरव्ह्यूवी. या ठिकाणी आपण HSC बोर्डने विचारलेल्या काही क्वेश्चन बँकमधील एक्झाम्पल्स घेणार आहोत. हिअर इज द क्वेश्चन. एक्झाम्पल आपण घेतो या ठिकाणी कसे प्रश्न लिहायचे बघा. इमॅजिन you have to conduct an interview of a distinguished personality in the field of your own choice. With the help of the given table and points, draft questions on the given fields associated with the personality. Do not change the sequence of the questions. तुम्हाला एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. ती व्यक्ती कोणत्या फील्डमधील असावी असे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही फील्डमधील एखादी प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही निवडा आणि त्या व्यक्तीला गृहीत धरून तुम्ही प्रश्न तयार करा. डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी म्हणजे प्रसिद्ध व्यक्तीची इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. In one column we see some important points and in another column we have to frame questions. येथे सूचना सांगितलेली आहे. Do not change the sequence of the questions. प्रश्नाचा क्रम बदलू नका. म्हणजे जसे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्स प्रमाणेच आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न लिहित जायचे आहेत. Let's see the answer. Name of the interviewee, distinguished personality. Gul Saxena. Area of success and reputation, singer. Date, venue and time. 25th March, The Times of India office. Mumbai, 11:30 AM. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 1 hour. तुमच्या इंटरव्ह्यूचा कालावधी किती आहे तर 1 तासाचा. तर या ठिकाणी फर्स्टला असा टेबल दिलेला आहे, असे पॉईंट्स दिलेले आहेत. याच्या पुढं नेक्स्ट पॉईंट्स आहेत.
Questions based on early life struggle, hurdles in education, role model inspiration, फॅमिली सपोर्ट. तर याचे आधी आपण ॲन्सर्स पाहूया. अर्ली लाईफ स्ट्रगल. मॅडम, टेल अस समथिंग अबाउट युअर अर्ली लाईफ अँड एज्युकेशन. बघा, या ठिकाणी असा प्रश्न तुम्ही घेऊ शकताय. नेक्स्ट, हर्डल्स इन एज्युकेशन म्हणजेच डिफिकल्टीज, त्यांना आलेल्या शिक्षणामध्ये आलेल्या काही डिफिकल्टीज. What problems did you face while taking lessons of singing? Next question, next point आहे role model inspiration. Who is your role model? म्हणजे त्या फील्डमधील तुमचा रोल मॉडेल कोण आहे, आदर्श व्यक्ती कोण आहे. Who inspired you to be a singer? तुम्हाला सिंगर होण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलं. नेक्स्ट पॉईंट, फॅमिली सपोर्ट. Did your family support you in this journey? How? Next points. First, success achievements. Number 6, success plan. 7, dreams unfulfilled. And number 8, last point आहे message. See the answer. First, success achievements. What is your first achievement in this profession? Next point आहे success plan. Your many albums are becoming popular. तुमचे बरेचसे अल्बम हे पॉप्युलर झालेले आहेत. What is your future plan? तर आता तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे. Dreams unfulfilled. There are ups and downs in life. Tell us something about your unfulfilled dreams. तर आयुष्यामध्ये बरेच चढ उतार असतात. तर तुमचं अनफुलफिल्ड ड्रीम्स म्हणजे जे तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही ते काय आहे, टेल अस. आणि लास्ट पॉईंट आहे मेसेज. मॅडम, गिव अ मेसेज टू द व्ह्युअर्स हू अस्पायर्स टू बी अ सिंगर. तर तुम्हाला जे सिंगर्स होण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला कोणता मेसेज द्यायला आवडेल. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही वेगळ्या फील्डमधीलही आणखीन काही घेऊ शकताय. या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत वीरेंद्र सेहवाग. तर तुम्ही असे सुद्धा एक्झाम्पल्स घेऊ शकताय. या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, पॉईंट्सनुसार क्वेश्चन विचारलेले आहेत. सी. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी मिस्टर मकरंद अनासपुरे, ॲक्टर. सी द क्वेश्चन्स. See the next question. Imagine that the election is over and you have new sarpanch for your village. You have to take an interview of the newly elected sarpanch. Frame questions with introductory and concluding sentences. See the answer. या ठिकाणी टेबल दिलेला नाही. टेबल फॉर्ममध्ये असेल तर तसं विचारायचं आहे आणि टेबल फॉर्ममध्ये नसेल तर अशा टाईप ओनली क्वेश्चन्स विचारले तरी चालतील. सी द आन्सर. इंटरव्ह्यू सरपंच. कॉंग्रॅच्युलेशन्स सर फॉर बीइंग अ सरपंच ऑफ अवर विलेज. इट्स रिअली अ ग्रेट अचीवमेंट. आय एम हिअर टू टेक युअर इंटरव्ह्यू. यंग जनरेशन like such success stories. I will publish this interview in our college magazine. How do you feel after this victory? Second, how did you plan your election campaign? म्हणजे तुमचा इलेक्शनचा प्लॅन तुम्ही कसा केलेला होता. Who supported you to fulfill your dream?
तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणी सपोर्ट केला? व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स ऑफ द व्हिलेजर्स? व्हिलेजर्सचे सर्वात मेजर प्रॉब्लेम्स काय आहेत? व्हॉट आर युअर प्लॅन्स टू एम्पॉवर द फार्मर्स? फार्मर्सना एम्पॉवर करण्यासाठी तुमचे काय प्लॅन आहेत? हाऊ डू यू लाईक प्रमोट द स्वच्छ भारत अभियान इन युअर विलेज? नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर युअर प्लॅन्स टू मेक द विलेज ॲडिक्शन फ्री? म्हणजे शेवटचे प्रश्न आहेत हे. आपण पाहिले की फर्स्ट काही क्वेश्चन्स सपोर्ट, अचिव्हमेंट्स, सक्सेस याबद्दल विचारलेले आहेत. मिडलचे क्वेश्चन्स काही आपण पास्ट इव्हेंट्सबद्दल विचारलेले आहेत. त्यानंतर लास्ट क्वेश्चन्स हा मेसेज, फ्युचर प्लॅन्सबद्दल आपण विचारतो. व्हॉट आर युअर प्लॅन्स टू मेक द विलेज ॲडिक्शन फ्री? ॲडिक्शन फ्री म्हणजे खेडेगावामध्ये सर्वात जास्त ॲडिक्टेड लोक असतात. तर ॲडिक्शन फ्री करण्यासाठी तुमचे प्लॅन्स काय आहेत? आणि लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेसेज डू यू लाईक टू गिव्ह द यंगर जनरेशन? यंगर जनरेशनला कोणता मेसेज तुम्हाला द्यायला आवडेल? काय मेसेज तुम्ही देणार? थँक्स फॉर दिस व्हॅल्युएबल इंटरव्ह्यू. You will see this interview in our college magazine. Thanks again. Students, in this video we have seen how to frame interview questions, do's and don'ts for framing interview questions, guidelines for framing interview questions, and some examples. Students, I think you have understood this topic, framing interview questions. Students, read the given examples of framing of interview questions and write down in your notebook. Okay, thank you.